या गोदक्का जा. लई वंगाळ बोललो गोदक्का तुमच्या संग. लई अपमान केला तुमचा. घरात लई राबवलं तुम्हासनी. तुमच्या आजारपणात तुमच्या गोळ्या आम्हीच चोरल्या. वाईट वागलो, माफ कर. बाई आहेस काय कळताच नाही. हे सगळं केलंस तू या घरात. जरा गप्प बसत का आता तू. हे माफी तर मागतायत का नाही बहिणी. केलं माफ वहिनी. अहो थांबा वहिनी. वहिनी ते थांब जरा. ते मी काय म्हणते ते माफी मागून टाका बघा. ते काय असते ते ह्याची माफी मागितली का नाही तर ते राणाचं भूत आहे की नाही ते पागून जात असते बघा. आणि जर काय माफी मागितली नाही तर मग ते तुमच्या नरड्याचं घोड घेत असते बघा. ते माफी मागून सोडा तुम्ही. ते अंजली बाई ते तुम्ही बसा. वहिनी बसा. सुरू करा. ते बसा तुम्ही.
माफ करा जाऊबाई, लय वंगाळ वागलो आज पतूर तुमच्या संगट. लय अपमान केला. ह्या गावाला तुमच्या विरोधात भडकवलं. तुमच्या विरोधात राणा भाऊजींचं कान भरलं. एवढंच नाही तर तुमच्यावर भ्रष्टाचाराचा खोटा आळ बी घेतला. माफ करा. तायडे, ए सरकडे, सरक सरक. तायडे, तायडे, अगं हे काय करायलास तू? हा, जरा नीट विचार कर. ए पप्या, तुला कोणी अवतान दिलेला असतं का इकडे यायचं? हा, चल निघायचं, कडकडा सुटायचं. तुला बी पाय धुवून घ्यायचं काय? ए थांब रे राणा. ए बघ तायडे, त्याचे पाय धुवायचे असतात काय? अजिबात नाही. यानं समधी पाप केल्यात आणि शिक्षा आम्ही भोगतोय. याला पहिलं वाड्यात हाकलून काढा. तायडे, आता ते सगळं सोड ग. हे बघ, तुला महत्वाचं सांगायचं आता आहे. मी काय सांगताय ते ऐकायचं. काय ते वहिनी काय सांगितलं ऐकलं का नाही? हा? ते सुटायचं कडकडं. चल निघ. ए तू का रे? चल निघ. ए तू निघ. चल. ते शांत बस. वहिनी ते लक्ष देऊ नका, तुम्ही सुरू करा. केलं माफ. तुम्ही जा. हो, जा जा जा. जाऊ द्या. ते बस केले तू. माफ करा अवधूत भाऊजी. आम्ही राणा भाऊजींकडनं तुम्हाला चोप दिला. तुमच्या विरोधात सूरजचं कान भरलं. माफी असं केलं मा. बरकत बस.
बरकत, तुला बी लई बोललो आज पतूर. तुझा लई अपमान केला. मळ्यातनं तुला हाकलून दिलं. तुला राणा भाऊजींकडनं टोप दिला. काळतोंड्या काळतोंड्या म्हणून तुला हिनवलं. माफ कर त्याबद्दल. आम्ही याच्या म्हशीचा समजा खरवस खाल्ला आणि त्याचे पैसे बी नाही दिले. माफी असावी. बाजा, आम्ही तुझी जमीन ताब्यात घेतली. आमच्या विरोधात बोललास म्हणून चापकाचं फटकं मारलं. उकळता चहा प्यायला लावला. त्याबद्दल माफ कर. जे जे पाप केले ते कबूल व्हायला पाहिजे आणि त्याची भरपाई बी व्हायला पाहिजे. ए जरा सर का एक मिनिट. ए तू इकडे रे. सर मला जरा ताडीशी महत्वाचं बोलायचं. तुला एकदा सांगून कळत नाही काय? ए नाही काय हे बघ हे. ए एक शब्द रे तोंडातून काढला का नाही तर जीभ वासरून आता द्यायचं लेग. मला बोलायचं आहे. ए बाप्या, आता तू इथनं जा, नाहीतर तुझा खिमा करून टाकीन. सांगून ठेवतो, इथनं जा तू. ए अवघ्या. ए लीक म्हणलं तर कशाला परत परत आलाय? झालं घेत ना. मान्य म्हणून तुझं स्वतःला आधी मान्य सारखं वा चालले. राणा, आता सोडणार नाही मी तुला. तुझं खरं रूप काय आहे का नाही ते ताडीला लवकरच कळणार आहे. कारण तसं पुरावा आहेत माझ्याकडं. बंड्या चल. फोडूनच आणते. थांबा थांबा. हो हळू 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 घ्या. नाही 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 बंड्या, लई 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 डोसकं फिरलंय माझं. ज्याचं करायला जावं भलं म्हणते ते आपलंच खरं.
असं कसं रे बंड्या, मला सांग असं कसं? हा, या तायडीसाठी काय बी करा, तिला काहीच पटणं झालंय. नाही, हे लई महागात पडणार आहे तिला. हो पप्प्या जाऊ दे की सोडा. आता देवाच्याच मनात नाही तर आपण कशाला आपटत बसलोय. हे बघा, चला आपण सुधरूया. चला. तसं नाहीये ते बंड्या. देवाच्या मनात नाहीये असं नाहीये, त्या रानाच्या मनात नाहीये कनी, म्हणून ताडी समोर आपलं काही चालना झालंय. पण रानाच्या मनात जे काय आहे कनी ते मी होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. मग काय करणार आहे पप्प्यादा? काय नाही, त्या रानाचं पितळ ताडी समोर उघडं पाडायचं. हो, हेच देवाच्या मनात नाही पप्प्यादा. आता रानानं आपल्याला वाड्यातनं बाहेर हाकललं. ठीक आहे, ठीक आहे. आता पुरावा म्हणून तुम्ही वहिनी साहेबांनी व्हिडिओ पाठवला, काय उपयोग झाला का? तो तरी रानानं अडवलेला नाही. रे, हे बघ, यो व्हिडिओ आहे की नाही, बघा बघा. हं. यो व्हिडिओ अजून गेलाच नाही की. मग हो, हेच तर सांगतोय मी, देवाच्या मनात नाही, आपण सुधरूया. चला. कानाखाली जाळ काढीन. माननीय परेश पाटील बाप जन्मात सुधारत नसतोय. आपला इशे हार्ड आहे बंड्या. आज दुपारच्यालाच नेट पॅक मारले. आता व्हिडिओ जातोय का नाही बघ, आता बघ जातोय बघ. आणि एकदा का यो व्हिडिओ गेला की तिला कळेल तिचा भाऊ कोण आणि दुश्मन कोण. दारू बाबा, लाज राख माझी, लाज राख. जा, जाणार दुपारचा. गेला 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 गेला. हो हो, गेलाय खरं आहे. तर तुमच्या त्या कायडी वहिनीचा व्हिडिओ बघतील का? ए, बघणार किती व्हिडिओ. सदान कदा त्या मोबाईलवरच बसलेल्या असत्या. कळलं काय तुला? आणि तिनं व्हिडिओ बघितलाय, तिचा चेहरा तसा झाला हे बघायसाठी आपण उद्या सकाळी सकाळी त्याला वाड्यावर जायचं आहे. हो माननीय परेश पाटील, बोल की. वाड्यावर घेतील का आपल्याला? माननीय परेश पाटील आहे मी. वाड्यावर नाही घेतलं की नाही तर वाड्यात आज चिरीन आणि घुसून जाऊन बघीन तिचा चेहरा. हळू पैसा हळू. हळू काय हळू, कमर गेली आमची. अयो ऐक राणा भाऊजी, कार्यक्रम नीट पार पडला ना ग? फायदा होईल ना याचा? ते होणारच की. तुम्ही बिंदास राहायचं बघा. वहिनी, तुम्ही आता वर जाऊन आराम करा. कसला आराम? कमरत आडत भरल्या, ताईसाहेबांनी धड उठता बी ना झालं. टाकीचं गाव सुटल्याशिवाय देव पण मिळत नसते. देव पण पाहिजे कुणाला, त्या ठोकळ्याच्या भूतापासून सुटका व्हावी एवढंच काय ते. वहिनी, ते तुम्ही अजिबात काळजी करायची नसते बघा, आणि टेन्शन तर अजिबात घ्यायचं नसते. हा, तुम्ही आता वर जा आणि आराम करा. चंदा, हा, ते वहिनींसाठी पाठ शेकायला गरम पाण्याची पिशवी घेऊन जा. जा वहिनी, जावा. ते सावकाश जावा. ओ खांद्यावर हात टाका. मम्मी, ऐक देवा.